नागपुर के मानकापुर थाना अंतर्गत महिला से दुष्कर्म का मामला सामने आया। शादी का झांसा देकर शारीरिक संबंध बनाने का आरोप पीड़िता ने लगाया है। पीड़िता महिला की शिकायत पर पुलिस ने आरोपी के खिलाफ दुष्कर्म का मामला दर्ज किया। पुलिस के अनुसार 47 वर्षीय महिला बस कंडक्टर है, जिसकी पहचान फेसबुक के माध्यम से आरोपी अभिलाष मेश्राम से हुई थी। आरोप है कि शादी का दावा देकर और लंबे समय तक इस वादे को कायम रखने तक शारीरिक संबंध बनाए, लेकिन विवाह से इनकार कर दिया। पीड़ित की शिकायत पर 24 दिसंबर को मामला दर्ज किया गया। फिलहाल आरोपी की गिरफ्तारी को लेकर पुलिस जांच में जुटी हुई है। एक महिला आहे 37 वर्षीय, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती राहत आहे। तिला 2 लहान मुलं आहेत आणि तिचे पती जे आहेत ते कोरोनामध्ये मयत झालेले आहेत। दरम्यानच्या काळामध्ये फेसबुकवरून एका व्यक्तीशी तिची ओळख झाली, ज्याचं नाव आहे आरोपी अभिलाष विकास मेश्राम। हा 35 वर्षांचा आहे। या आरोपीसोबत तिची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात बोलणं चालू झालं, चॅटिंग चालू झालं आणि त्याच्यानंतर त्यांची मैत्री आणि प्रेम संबंध सुरू झाले। हा जो आरोपी आहे त्या आरोपीनं तिला लग्न करेन असं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यामुळे ती त्यांच्यासोबत तिच्या घरी वगैरे तो येत जात होता आणि त्यांचे जे काही शरीर संबंध वगैरे झालेले आहेत लग्नाचं आश्वासन देऊन, आणि त्यानंतर त्या आरोपीने लग्न करायला नकार दिलेला आहे। हिनं खूप त्याला रिक्वेस्ट केलेली होती की आपलं ठरलेलं आहे तर तू लग्न कर म्हणून, परंतु तो लग्न करण्यास तयार नाहीये आणि त्यामुळे सदर पीडित महिलेनं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यावरून भारतीय न्याय संहिता कलम 69 जो नवीन प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी मिळून आलेला नाही, आरोपीचा शोध चालू आहे। याच्यामध्ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडिया ही जी काही समाज माध्यमं आहेत त्याच्या माध्यमातून कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी, कुठल्याही खास करून महिला भगिनींना विनंती आहे की अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग वगैरे करू नये। तो व्यक्ती कोण आहे, काय आहे याची माहिती असल्याशिवाय त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ही ऍक्सेप्ट केली नाही पाहिजे आणि अनोळखी माणसाशी चॅटिंग केलं नाही पाहिजे। अशा प्रकारे जर अनोळखी माणसाशी चॅटिंग वगैरे केलं तर अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते। त्यासाठी सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे। सदर गुन्ह्याचा आता पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत।